आणि आता आम्ही परत चौथ्यांदा तयार झालोय. सकाळपासून कपडे घालून निघालेलो ते, त्याच्यानंतर आम्ही पूलमध्ये गेलेलो ते, त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटीला गेलेलो ते, मग तिकडून आम्ही आलो, चहा पिलो, फ्रेश झालो, बसलो. आता आम्ही DJ नाईटसाठी चाललो आणि लाईव्ह म्युझिक आहे त्यासाठी आम्ही परत चेंज केलाय तेवढंच. आणि अशा काहीशा आज आम्ही तिघी तयार झालोय. सो आता आम्ही DJ नाईटला चाललोय. थांबा, काय काय चाललंय तुमच्या दोघींचं? अशा बघा माझ्याकडे, छान सुंदर. आणि 7:30चा टाइम होता पण आम्ही 8 वाजता निघाले कारण आम्हाला फोटो काढायचं फुरसतच नाही मिळाली. बेटर. हा आता दिसेल. वैभव थांब रे, मध्येच दिसतोय. आणि आम्ही इकडे बसलो आणि कोणीच आले नाही. लोकेशन चांगलं आहे. बसूया. हां बसूया. केक वगैरे कटिंग झाला, आता ह्यांना गिफ्ट द्यायचे. सो मग आम्ही आता इकडे आलोय. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट बघा तुम्ही, चंद्र बघा काय भारी आहे. काल पौर्णिमा कसला दिसतोय पण तो त्या झाडांच्या मधून. त्यांनी बरोबर जी आपण जागा निवडलेली ती. सो आमच्या सगळ्यांकडनं दिसतोय ना आपण नक्की. हो दिसतो. हे प्रचितीसाठी. हा तू पण यातला. आता ह्या साईडला गुड. आय लाइक्ड इट फॉर द फर्स्ट टाइम. अच्छा सॉरी. आमचा हात लागलेला आहे. कळलेला आहे मॅडमला. ए इथे दाखव ना. ए बघा यांचं चाललंय ते इथेच बघणार ना आधी. अरे बापरे. सो हे प्रचितीला आता प्लॅन केलं प्रचितीने की तिला हवाय, तिला घ्यायचं होतं. सो मग नीरज सरांनी खूप सुंदर आहे. खूप छान दिसतं. खूप छान वाटतंय.
इथे बघ यार, ते बघ परत बोल थँक्यू. मॅडम आता तुम्ही किती तास लावणार ओपन करायला? पटापट. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी आलंच ना जरा पटकन उघडा. ओ माय गॉड. ओ वाईट. थँक्यू गाईज, खूप छान तुमचं गिफ्ट पण. यार मस्त आहे किती. हॅपी बर्थडे. थँक्यू. सिरियसली मी इतकं नाजूक वॉच स्वतःसाठी कधी घेतलं नसतं, म्हणून आम्ही घेतलं. त्याचीच नाहीये. तू नाजूक पण घेतलं नसतंस. गाईज आता आम्ही जेवायला चाललो. तू तिकडे जाऊन बोल ना. का तुला का नाही दिसायचं? मला दिसायचा संबंध नाही. तुला का नाही दिसायचं? माझ्याकडे बघ, इकडे बघ. वैभव बिल पे करून ये. मग आम्ही जेवून इकडे या पूलमध्ये येणार आहे. आम्ही दुपारी खालच्या पूलमध्ये होतो. कळलं कळलं कळलं. देखा देखा देखा. हे अति चाललंय म्हणजे. अति नाही चाललंय. तुला असं वाटतं? माझ्या बाबतीत अति चाललंय. आम्ही डीजे वरून आलो, जेवून आलो, सगळं झालं. 12 वाजले. 12 वाजले. सगळं दिवसभरात केलं. पण या 2 पोरी ह्यांची उत्सुकता, ह्यांना आत्ता पण पूलमध्ये जायचं. भाई एनर्जी. भाई ही रात्री 12 वाजता स्विमिंग कॉस्ट्युम घालून स्विमिंग करायला जाणार आहे. मी नाही जाणार आहे, वैभव नाही जाणार आहे, नीरज तर जाणारच नाही आहे. तुम्ही उद्या पण असणार आहे का इकडे? अरे भाई पण जरा काहीतरी अंगाला झेपेल असं करा. झेपताय तर मला तर नाही झेपत आहे. नको ग दया कर माझ्या. एखाद्या गोष्टीचं डेडिकेशन जर बघायचं असेल तर हे या पोरींकडनं बघावं. मी काय म्हणजे नीरज काय बोलायचंय तुला याच्यावर? सांगत पण नाही काय. सनस्क्रीन लावतायत ते. सनस्क्रीन पाण्यात रात्री 12 वाजता. हा पाण्यात उतरणार आहे की रात्री का कोण टॅन होईल? अरे यार काय. आय नो राईट. होऊ शकतो रात्री पण होऊ शकतो. लाईट वगैरे त्याच्यामुळे
मध्ये जास्त टाइम होतो आपण अशा एकदम जास्त अशाने मी कधी गोराच होणार नाही. पण आता आम्ही पाण्यात आहे ना तर तो जास्त होईल. आपण क्लोरीनच्या पाण्यामुळे टॅन होतो जेव्हा पाण्यात जातो. गाईज तुम्हाला कसं वाटतंय? आणि आमचे 3 माणसं पाण्यात जायला तयार आहेत अर्ध्या रात्री. भाई दयाबेन एकदा माझ्याकडे बघा सगळ्यांनी प्लीज. तिकडे दगडा बिगडा यार आपटू आम्ही. ए चल रे. आमची 3 भूत आणि आमची माणसं आणि चंद्र बघा. चंद्र 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 थंड आहे थंड आहे थंड आहे थंड आहे. अवतरली सुंदरा चंद्रा. ची घाण नाही रे थंड नाही कोमट. कोमट तरी नाही. ब्ल्यू ब्ल्यू लाईट्स ब्ल्यू लाईट्स. आणि आमच्या पोरी अतिउत्साही पोरी. जा जा आम्ही फक्त पाय टाकून बसलोय. ती बघ आमची जलपरी. आमची दुसरी जलपरी. खेचू नको भाई वाट लावशील माझा आई माझी आहे. नीरज जायचंय तुका? 12 ते 1 असा ह्यांनी 1 तासाचं पाण्यामध्ये सगळं करून झाल्यानंतर आता बाहेर निघतोय. नशीब मला वाटलं अजून थांबते. ठीक किती हुशार आहे रे तू. ओला ओला पाय त्याच्यात ते बुट का घालत असशील? का घालतोय? रात्रीचं ह्याच्यामधून नाही जायचं बिना शूज. किती वाटतं हा ऍक्च्युअल मध्ये सी झाली इच्छा पूर्ण की आता सकाळी 7ला उठून पण येणार आहेत. इच्छा ज्याची कोणाची होती हा पण ठीक आहे. आता काय मी दिवसभरात खूपच जास्त आपण खूप केलं. आपण बरेच केले आणि आठवड्याभरात पण मन भरलंय त्याच्यात माझं. त्यामुळे मी जरा स्वतःवर दया केली. बरोबर एक्झॅक्टली मी पण सेम. सो आता आम्ही खाऊन तर नाही निघालो कारण की आम्ही सगळे झोपलेलो आणि ब्रेकफास्टचा टाइम होऊन गेला. मग आम्ही जाऊ दे मी नाही सांग. हां तर मग आता इकडे एक शंकराचं मंदिर आहे. सो आम्ही आता तिकडे जातोय कारण की सगळ्यांना जायचं आहे सगळे बोलले. सो मग लवकर निघालो आहे थोडंसं. मग ते सगळं पण फिरून वगैरे अजून बरंच काय काय करून मग आम्ही आरामात संध्याकाळी घरी पोचतो. नीरजला पोचलं बसला चटके लागायला सुरुवात झाली. आणि आम्ही शंकराच्या मंदिरात पोचलोय. सुंदर आहे. प्राची तुला ट्रेन मध्ये काय सांगत होता नीरज? किती जुना? 963 इयर्स ओल्ड. 963 वर्ष जुना आहे. हा आणि आज संडे असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. भयंकर कारण की तुला सगळ्याच गोष्टींचा त्रास होत असतो. अरे गरम आहे ब्रो खाली खूप. आम्ही चालत होतो. हा आमच्यात तेवढी ताकद आहे. तुम्हाला प्रचंड असं गरम असताना आम्हाला आजचाच दिवस भेटला होता ना. वेअरेबल असेल तरच. आम्ही दोघी बिना सॉक्स. हे दोघा बघा सॉक्स घालून आमचे साहेब.
काय म्हणते? त्याला ते पूर्ण लागेल माहितीये का? हो, काय? ना. म्हणजे हिराचा एक friend आहे. सो आमचं दर्शन वगैरे झालं. मंदिर खूप जास्त सुंदर आहे. आम्ही खूप जास्त मजा केली. तुम्ही सगळा ब्लॉग बघा आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. कुठे फिरायला जायचं आहे का परत? लवकर तू हो बोलल्यावर लवकर. सो तोपर्यंत बाय.